नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर। भूगोल या विषयाचं विश्लेषण बघून झालंय, आता आपण करंट या विषयाचं विश्लेषण बघतोय आणि आयोगानं परत गेम केलाय आपल्यासोबत। आयोगाने सांगितलं तुम्ही सिम्प्लिफाईड वाचा, परिक्रमा वाचा, नाहीतर जीके टुडे वाचा, काही करा, आम्ही प्रश्न येऊ देणार नाही। आणि महत्त्वाचं काय होतं की प्रश्न हे शिकवणीच्या बाहेरचे होते, म्हणजे असं नाही की पूर्णच्या पूर्ण प्रश्न, पण 15 पैकी तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चन हे आउट ऑफ द बॉक्स दिसतील। काही काही प्रश्नांमध्ये तर सेन्स नाही आहे की ते करंट मध्ये का आले, ते बोलू आपण त्याच्यावर। बघा, फारसं विश्लेषण लेंदी होणार नाही, कारण की प्रश्नाच्या मागचा बेस आपल्याला माहिती नाही। आता बघा, बी.एन. गोस्वामी, आता बी.एन. गोस्वामी सरांचा मृत्यू होऊन साधारणतः 2 ते 3 वर्ष झालेत आणि यांच्यावर प्रश्न विचारलाय की बी.एन. गोस्वामी हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते, असा प्रश्न विचारलाय। तर बघा, जागतिक इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, साहित्य असं दिलाय आणि कला म्हणजे ते आर्ट हिस्ट्री अँड आर्ट क्रिटिक्स। आर्ट क्रिटिक्स म्हणजे मी तुम्हाला सांगतोय जेन्युइनली की मी हा विषय शिकवतोय। आता या करंटसाठी मी हा विषय 22, 23, 24च्या घडामोडी शिकवल्या, पण तिथे कुठे दिसत नाही। ठीक आहे, असं नाही की एकच संदर्भ वापरतोय, मल्टिपल वापरले। मला सुद्धा या पेपरमध्ये तुक्के मारावी लागली, अशी एक्झाम होती। ठीक आहे, सो असा तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे तो म्हणजे, आणि मग याचं उत्तर याला काय यायला पाहिजे, कला इतिहास। क्लिअर? बी.एन. गोस्वामी सरांचा मृत्यू झाला होता, त्याच्यावर हा प्रश्न आला। दुसरा आहे लक्षद्वीपवर। आता एक लक्षात ठेवायचं, लक्षद्वीपच्या संदर्भात जर तुम्ही बघितलंय तर एक कॉन्ट्रोवर्सी मालदीव वर्सेस लक्षद्वीप असा जो होता, आणि मोदीजींनी बाकायदा चेअर टाकून एक फोटो पोस्ट केला होता लक्षद्वीप, त्याच विवादातून हा प्रश्न आलाय, पण इतक्या इन डिटेल विचारला जाईल यावर हे आजची आयडिया नव्हती। बघा, लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषांमध्ये लाखद्वीप असं होतंय, अगदी बरोबर आहे। लक्षद्वीप म्हणजे लक्ष म्हणजे लाख आणि द्वीप, लाखद्वीप असा त्याचा अर्थ होतोय। पण एक लक्षात ठेवायचं, या आर्किपेलागोमध्ये 36 बेट समूह तुम्हाला दिसतोय, हा 36 बेटांचा तुम्हाला या ठिकाणी समूह दिसतोय, पण मात्र लक्षद्वीप असा आहे। त्यानंतर आकारमानानुसार हा भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे, तर हे विधान काय आहे, हे विधान चुकीचं आहे। आणि एक लक्षात ठेवायचं, आपल्याला अयोग्यच विचारले, अयोग्य पाहिजे म्हणून हे पहिलं तर आपलं उत्तर नसेलच, बरोबर, अयोग्य पाहिजे ना, तर हे आपलं उत्तर नसेल, कारण की आपल्याला चुकीचं पाहिजे, मग हे चुकीचं आहे आपलं उत्तर असेल। कारण की तुम्हाला ना भारतामध्ये जे 8 केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असणाऱ्यांचा कोड तो लाज, जर तुम्ही क्रम बघितला तर तुम्हाला नंबर 1 दिसतोय लडाख, ठीक आहे, त्यानंतर जम्मू काश्मीर, अंदमान आणि दिल्ली। ठीक आहे, आणि सर्वात कमी मध्ये म्हटलं, हे तर टॉपचे आहेत, आणि सर्वात कमी म्हटलं तर एलसीडी करायचा, एलसीडी। लक्षद्वीप सर्वात कमी 32 स्क्वेअर किलोमीटर, त्यानंतर चंदीगड, ठीक आहे, आणि दमन दीव, दादरा नगर हवेली, अशा प्रकारे। तो हे विधान काय असेल, चुकीचं, आणि चुकीचं आपलं उत्तर असेल। ठीक आहे, आपल्याला ब पाहिजे, इथे ब नाही, निघून गेलं, अ हे बरोबर आहे, त्याच्यामुळे अ एलिमिनेट होईल, अ एलिमिनेट झालंय, मग उत्तर येतं ब आणि ड। या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती आहे। आता एक लक्षात घ्यायचं, मुख्य शहर कवरत्ती आहे हे विधान बरोबर आहे, कारण की बघा लक्ष द्या, मुख्य शहर आहे, आता राजधानीचं शहर हे मुख्य शहर असतं, प्रिन्सिपल टाउन किंवा प्रिन्सिपल सिटी असते, हे विधान बरोबर आहे, बरोबर हे आपलं उत्तर नसतंय। आणि अगाट्टी हे लक्षद्वीपची राजधानी आहे, चुकलं, अगाट्टी हे एक मोठं शहर आहे, प्रिन्सिपल शहर आहे, कळालं? सो त्यामुळे अ, ब आणि ड हे असेल या ठिकाणी, म्हणजे जीएचच्या सेगमेंट मध्येच विचारलेला प्रश्न असं आपण म्हणू शकतो। पुढे आहे, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते? तर बघा, या ठिकाणी दीनदयाल अंत्योदय मिशन, अंत्योदय मिशन च्या अंतर्गत नॅशनल रूरल लिव्हलीहुड मिशन, म्हणजे राष्ट्रीय, रूरल म्हणजे ग्रामीण, लिव्हलीहुड म्हणजे उपजीविका, आणि मिशन, ठीक आहे, याच्या अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालयाने सेल्फ हेल्प ग्रुपला ऍक्टिव्ह करून त्यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचं द्योतक बनवण्यासाठी
ग्रामीण विकास मंत्रालयाने संघटन से समृद्धी हे अभियान स्टार्ट केलेलं होतं. ठीक आहे, पुढे बघूया. खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वॉट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम चालू केली आहे? तर लक्षात ठेवायची, स्वॉट नावाची ही जी मोहीम चालू केली आहे ही दोन ज्या स्पेस एजन्सी आहेत त्यांनी चालू केला. एक फर्स्ट आपण नासा आणि सेकंड आहे CNES. सो हे आहे फ्रेंचची स्पेस कंपनी किंवा त्या ठिकाणी एजन्सी आहे. सो यांनी हा उपक्रम चालू केलाय, त्यामुळे उत्तर क्रमांक 1 असेल. ठीक आहे, पुढे जाऊया. अन्न कचरा निर्देशांक जो 2022 पासून चालू झाला होता आणि 24 मध्ये अलीकडे त्याचा अहवाल प्रस्तुत झाला आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP ज्याला तुम्ही म्हणताय, या UNEP द्वारे हा अन्न कचरा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतोय फूड वेस्ट, जे जगात अहवाल दाखवते की 80% फूड वेस्ट हे हाऊस होल्ड आहे, तर 20% कमर्शियल दिसतोय तुम्हाला. सो असा अहवाल हा तुम्हाला दिसतोय आणि याचं उत्तर क्रमांक काय असेल? 1 असेल. पुढे जाऊया. द इंडियन नेव्ही. इंडियन नेव्ही तुम्हाला माहिती आहे तलवार मध्ये झालेला INS तलवार मध्ये झालेला उठाव, भारताला मिळाले स्वातंत्र्य आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये असणारा नेव्हीचं जे उपयुक्तता किंवा आपण काय म्हणतोय इम्पॉर्टन्स. सो असं एक द इंडियन नेव्ही ॲट द रेट 75 रेमिनिसन्स द व्हॉयेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कमांडर रणजित राय. कोण दिसते तुम्हाला? कमोडर रणजित राय हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. ठीक आहे, कमोडर. तर या प्रकारे याचं उत्तर क्रमांक 3 येईल. त्यानंतर खालीलपैकी आता हा प्रश्नाबद्दल मी बोललो की हा प्रश्न का चर्चेत आहे याच्याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही. तर खालीलपैकी क्वांटम डॉट किंवा पुंजकण या शब्दाची निर्मिती कोण केली? तर मार्क रीड या व्यक्तीने ही निर्मिती केली आहे. कदाचित AI च्या संदर्भाने हा प्रश्न विचारला असेल. AI फार चर्चेत होतं मागच्या वर्षी म्हणून. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे जी समिट झाली आहे ब्राझीलमध्ये G20 समिट, या G20 समिट मध्ये या G20चा 21वा जो सदस्य आहे, ठीक आहे, तो बनला आहे आफ्रिकन युनियन. ठीक आहे, 21वा सदस्य कोण आहे? आफ्रिकन युनियन. लक्षात ठेवायची आफ्रिकन युनियनची स्थापना ही झाली आहे 2002 ला आणि 2002 ला स्थापना झाल्यानंतर ही जी आफ्रिकन युनियन आहे हा 55 देशांचा संघ आहे. ओके, आणि आता G20 ची परिषद आफ्रिकेमध्ये सुद्धा ऑर्गनाइज केली आहे. तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी हे तर याचं नॅशनल म्हणजे हे जे आफ्रिकन युनियन आहे याचा अँथम विचारलाय आपल्याला. ते काय आहे? लेट ॲज ऑल युनायटेड अँड सेलिब्रेट टुगेदर. सो अशा प्रकारे तुम्हाला दिसतं. आता हा डेटा कोणीच काढत नाही बरं. याच्या पुढे ना फक्त एक करावं लागेल आपल्याला, जेव्हा करंट शिकू त्या करंट मध्ये आपल्याला मोस्टली विकिपीडिया संदर्भ घ्यावा लागेल, कारण की बरेच सारे प्रश्न विकिपीडियाच्या संदर्भाने दिसत आहेत. हा पण प्रश्न तिथूनच आलाय. बघा, मॉलदीव्ज विषयी कोणतं विधान योग्य आहे? मॉलदीव्ज मधील लोकसंख्या बहुतांश मालदिवीय वंशाची आहे. अगदी बरोबर. मॉलदीव्सच्या संदर्भात जो तुम्ही आतापर्यंत संघर्ष बघताय त्यावर हा प्रश्न आहे. हे विधान बरोबर आहे. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. बरोबर. तुम्हाला माहित असेल तेच नव्हे तर लक्षद्वीप मध्येही तुम्हाला मोठ्या प्रमाणात इस्लामिक लोकसंख्या दिसते. सर्वाधिक इस्लामिक लोकसंख्या तिथेच आहे. त्यानंतर अधिकृत भाषा जी आहे ही अरेबिक आहे. तर चुकलं. ही जी आहे ना याची अधिकृत भाषा तुम्हाला जी दिसते हे दिसते काय धिवे. एक मिनिट. ठीक आहे, धिवेही. धिवेही. ओके, DHIVEHI ही तुम्हाला त्याची अधिकृत भाषा दिसते. ठीक आहे. सो त्यामुळे विधान क चुकीचं असेल. क एलिमिनेट. बऱ्याच साऱ्या पोरांनी हा सेन्स वापरला असेल. आता अबड आहे आणि राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात. तर बघा तिथे राष्ट्रपती जे आहेत हे दोन्ही प्रकारचे प्रमुख आहेत, राज्याचे पण आणि शासनाचे पण. म्हणजे वास्तविक आणि कार्यकारी तुम्हाला दोन्ही दिसतात, जे सध्या तुम्हाला मोहित दिसतात, जे भारताच्या दौऱ्यावर सुद्धा आले होते आणि भारतानं UPIचा त्यांनी स्वीकार केलेला पण दिसतोय. नेक्स्ट वन, 2023चा नोबेल पुरस्कार यांना मिळाला. 2023चा नोबेल पुरस्कार ते म्हणजे जॉन फॉसे, जे नॉर्वेचे आहे. नॉर्वे. आणि एक लक्षात ठेवायचं यांना साहित्याचा नोबेल मिळालाय. तर यांची साहित्य कृती विचारली तर बघा, बोट हाऊस, मेलानकोली 1, रॉड्स अँड स्वॉर्ड्स, रेड अँड ब्लॅक
हे सर्व त्यांच्या साहित्यकृती तुम्हाला आढळून येतात. सो याचं उत्तर क्रमांक अ ब क तुम्हाला दिसेल. क्लिअर. पुढे जाऊया. 1 मिनिट फक्त. पुढचा प्रश्न आहे, भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केलाय? तर कंपनीचं नाव आहे जेनेसिस इंटरनॅशनल. आतापर्यंत आपल्याकडे 2D नकाशे होते, आता 3D नकाशे तुम्हाला दिसतात. सॉरी थोडस. ठीक आहे. सो त्यामुळे जेनेसिस इंटरनॅशनल. पुढे जाऊया. पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणाची नावे जोडलेली आहेत? ओके, बघा, जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना हा प्रश्न चांगल्या प्रकारे जमला असेल. होळकर स्टेडियम इंदोर, एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई, त्यानंतर एम चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर आणि ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर. सो असे हे जे आहेत हे चारही विधानं बरोबर आहे. त्यामुळे उत्तर क्रमांक अ ब ख ड असेल. कदाचित क्रिकेट विश्वचषकाच्या दृष्टीने हा प्रश्न आयोगाने विचारलेला असू शकतो. त्यानंतर उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते? जसं मी तुम्हाला ऍपवर पण सांगितलं होतं शिकवताना की बाबा हा प्रश्न येऊ शकतो. तर तुम्हाला माहिती आहे यांचा मृत्यू झालेला आहे 2023 मध्ये. आणि एक तुम्हाला जबी मेटचं त्यांचं एक पॉप्युलर सॉन्ग दिसतं, आओगे जब तुम वगैरे. सो रामपूर सहस्वान या घराण्याचे ते शास्त्रीय गायक होते, क्लासिकल सिंगर होते. क्लिअर. पुढे जाऊया. पुढे आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी, ठीक आहे, अरुणोदय 2.0 ही मोहीम चालू केली आहे? तर बघा लक्ष द्या, आसाम या स्टेटनं काय केलं आहे की तेथील महिलांना दर महिन्याला डीबीटी द्वारे एक निश्चित अमाऊंट त्यांच्या अमाऊंट मध्ये टाकण्यासाठी, ठीक आहे, 830 रुपये ते 1000 रुपये इतकी डीबीटी करण्यासाठी अरुणोदय 2.0 ही योजना चालू केलेली दिसते. तर त्याचा उत्तर क्रमांक असेल 4. नंबर नेक्स्ट अँड लास्ट. आतापर्यंत आपण युद्ध सराव शिकलोय. युद्ध सराव कुठे होतात आणि कोण्या देशादरम्यान हे बघितलंय. आयोगाने आता नवीन एक ट्रेंड आणलाय, तो म्हणजे त्याचं ब्रीद वाक्य. आता हे कुठेच बघू शकत नाही आपण. तर बघा, सूर्यकिरण जो हा हवाई सराव दिसतोय, याचा जो गट आहे त्याचं ब्रीद वाक्य काय? म्हणजे सूर्यकिरण एरोबॅटिक टीम स्कॅट. तर याचं ब्रीद वाक्य काय? तर ते सदैव सर्वोत्तम, म्हणजे इंग्लिश मध्ये ऑलवेज बेस्ट. सो अशा प्रकारचं हे दिसतंय. सो यामध्ये एकही प्रश्न कॅन्सल होण्यासारखा नाही. ठीक आहे. आता तुम्ही तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.